विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्रामधील संभाव्य प्रश्नपत्रिका बोर्डाची कशा पद्धतीने येऊ शकते त्या संदर्भातला हा व्हिडिओ बनवणार आहे। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। यामधील पहिला प्रश्न आहे आपला योग्य पर्याय निवडा। 5 रिकाम्या जागा आपल्याला सोडवायच्या असतात। तर यामधील पहिला आहे शीतयुद्धोत्तर काळात ही जगात एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली। पर्याय रशिया, अमेरिका, चीन आणि फ्रान्स। तर याचा योग्य पर्याय हा अमेरिका आहे। यानंतर दुसरं आहे इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते। सर्च इंजिन फेसबुक, व्हॉट्सॲप आणि ट्विटर। तर याचं जे आहे तर पर्याय बरोबर आहे सर्च इंजिन। यानंतर आपला तिसरी जी आहे रिकामी जागा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतात महिला साक्षरतेचे प्रमाण एवढे टक्के होते 65.46%, 70, 44.50 आणि 58%। तर याचा योग्य पर्याय आहे 65.46%। यानंतरचा आपला प्रश्न आहे रिकामी जागा आहे। रिकामी जागा या देशाची निर्मिती 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर झाली। बांगलादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया आणि म्यानमार। तर याचा योग्य पर्याय आहे बांगलादेश। आणि यानंतर शेवटची आहे 1967मध्ये नक्षलबारी येथे जमीनदाराच्या सरंजामशाहीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि केरळ। तर याचा योग्य पर्याय आहे पश्चिम बंगाल। यामध्ये आपला ब आहे आपल्याला चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा हा आहे। तर यातला पहिला आहे एरिट्रिया इथिओपियापासून स्वातंत्र्य, पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वातंत्र्य आणि चेचन्या ब्रिटनपासून स्वातंत्र्य। तर यातली दुरुस्त जोडी आहे चेचन्या रशियापासून स्वातंत्र्य। यानंतर दुसरं आपण बघूया यामधील ते आहे नीती आयोग 2015 आर्थिक सुधारणांची सुरुवात 1991 आणि महिला सक्षमीकरण धोरण 2018। तर यापैकी दुरुस्त जोडी आहे महिला सक्षमीकरण धोरण हे 2016 साली आहे। यानंतरचा आहे आपला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अनुसूचित जातीच्या हक्कासाठी। ब आहे राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या हक्कासाठी। क आहे राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग वृद्धांच्या हक्कासाठी। तर यापैकी जी आपली दुरुस्त जोडी आहे तर ती असणार आहे राष्ट्रीय बालक संरक्षण आयोग बालकांच्या हक्कासाठी काम करते। यानंतर प्रश्न आपला यामधील क आहे योग्य पर्याय कारण निवडून आपल्याला विधाने पूर्ण करायची आहेत। अलिप्ततावाद भारताचे परराष्ट्र धोरण ब्रह्मदेश सिलोन। क आहे सीमावाद भारत व चीन। दुरुस्त जोडी ब्रह्मदेश म्यानमार। पहिला आहे शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेचे जागतिक व्यवस्थेवर अधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली कारण। आहे बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला। युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्र उदयास आली। काय आहे अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते। तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते। त्यानंतर दुसरा आहे 1990 साली भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले कारण महागाई वाढ होऊन सार्वजनिक रोष निर्माण झाला। ब आहे जलद औद्योगिकीकरणासाठी आणि क आहे 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले। तर याचं उत्तर आहे भारत हे विकसनशील राष्ट्र आहे 80च्या दशकात भारताला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले। तर ही याचं म्हणजे क याचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर आणखीन आहे आपलं दहशतवाद म्हणजे तिसरं समाजात सलोखा निर्माण करणे, समाजात भीती निर्माण करणे, समाजाचा विकास करणे। याचं योग्य पर्याय आहे ब बरोबर आहे समाजात भीती निर्माण करणे। आणि यानंतर चौथा आहे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिनसीपणा नव्हे कारण राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते। राष्ट्रीय निष्ठेविषयी ती आग्रही असते, त्यातून एक राष्ट्रीयतेची भावना निर्माण होते। त्याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय एकात्मता म्हणजे एकजिनसीपणा नव्हे कारण राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते। तर यानंतर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। तर यामध्ये आपण आता पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4 आपल्याला समर्पक संकल्पना या ठिकाणी लिहायची आहे। 4 गुणांसाठीचा हा प्रश्न असतो। तर यामधील पहिला आहे जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते त्याला सॉफ्ट पॉवर असं आपण म्हणतो। त्यानंतर आहे दुसरं बौद्धिक संपदेचा अधिकाराविषयी वापर। तर याचा योग्य पर्याय आपला आहे ज्याला आपण म्हणतो ट्रेड रिलेटेड ॲक्सेप्ट अँड इंटरनॅशनल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे TRIPS।
त्यानंतर आहे जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाण्याचा विकास, सिंचन पद्धतीचा विकास, तर याला आपण हरित क्रांती असे संबोधतो. आणि यामधील शेवटचा आहे लोकांच्या राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग, तर याला आपण म्हणतो सहभागयुक्त लोकशाही. यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला ई आहे, तो गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. 4 गुण यामध्ये असतात. तर यामधील जे आहे सार्कचे सदस्य आहे, तर ते नेपाळ, भूतान, भारत आणि जर्मनी. तर याचं वेगळा शब्द हा जर्मनी आहे, कारण बाकी 3 जे आहेत ते सार्कचे सभासद आहेत. यानंतर दुसरं आहे आपलं टाटा, रिलायन्स, ONGC आणि बजाज. तर यापैकी वेगळा शब्द आहे आपला तो म्हणजे बजाज, कारण टाटा, रिलायन्स आणि ONGC. यानंतरचं आहे शांतता, आर्थिक विकास, अस्थिरता आणि लोककल्याण. तर याचा पर्याय बरोबर आहे वेगळा अस्थिरता. त्यानंतर आहे G20, ब्रिक्स, सार्क आणि ॲशियन. तर यापैकी याचा ॲशियन हा वेगळा शब्द आहे. यानंतरचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक जो आहे तो आपला 2 येतो, ज्यामध्ये आपल्याला संकल्पना चित्र पूर्ण करा हे असणार आहे. आणि हे आपल्याला एकूण 4 मार्कासाठी ते असणार आहे. तर बघूया यामध्ये संकल्पना चित्र. तर हे सुशासनाची आपल्याला मूल्य लिहायची आहेत. तर आपल्याला इथे असं हे संकल्पना चित्र येतं. सुशासनाची मूल्य आहे परिणामकारकता आणि कार्यक्षमता, प्रतिसादात्मक, कायद्याचे राज्य आणि सहभागात्मक. यानंतरचा प्रश्न आहे आपला तो म्हणजे नकाशाचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. याला एकूण 5 गुण दिलेले आहे. तर हा नकाशा जो आहे तो युरोपिय युनियनशी रिलेटेड आहे. आणि यावरील आपल्याला युरोपिय युनियनमध्ये असलेल्या 2 सदस्य राष्ट्राची नावे लिहा. आणि दुसरा प्रश्न युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या 3 सदस्य राष्ट्राची नावे लिहा. तर हे 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. तर ते आपण नकाशाचं निरीक्षण करून व्यवस्थित सोडवायचे आहेत. तर हे युरोपिय युनियनचे आपले सदस्य राष्ट्र बेलारूस, युक्रेन, नॉर्वे आणि हे आपण लिहू शकतो. त्यानंतर दुसरा आहे युरोझोनमध्ये सहभागी नसलेल्या युरोपिय युनियनची 3 सदस्य राष्ट्राची नावे. तर ती नावे आपल्याला डार्क अक्षर आणि जे आहे ते दिलेली आहे. ती स्वीडन आहे, पोलंड आहे, रोमानिया, हंगेरी आहे आणि ग्रीस आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाची उत्तरे आपण निरीक्षण व्यवस्थित करून देऊ शकता. यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 आहे. पुढील विधाने आपल्याला चुकीबरोबर ते सकारण लिहायचं आहे. 10 मार्काचा प्रश्न आहे. 7 दिलेले असतात, 5 सोडवायचे आहेत. आणि यामध्ये सर्वांना एक विनंती आहे की एक प्रश्न आपण एक जास्त अतिरिक्त सोडवायचा आहे. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात, कारण हे विधान चूक आहे. कारण आपण 90च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतो. त्यानंतर दुसरा आहे तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही इंटरनेट आहे. हे विधान आपलं बरोबर आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकीकरण होय. तर वरील विधान बरोबर आहे. त्यानंतरचं आहे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे. वरील विधान बरोबर आहे. त्यानंतर आहे आधुनिक दहशतवाद हे राज्याचाच विरुद्ध नाही. वरील विधान चूक आहे, कारण आधुनिक दहशतवाद संघटना राज्याच्या विरोधात कार्य करीत असतात. यानंतरचं आहे आपलं पारंपरिक प्रशासन हे कार्यक्षम होते. तर हे विधान चूक आहे, कारण त्यात दप्तर दिरंगाई व लालफितशाही कारभार यामुळे पारंपरिक प्रशासन हे अकार्यक्षम आपल्याला असलेले दिसते. त्यानंतरचं आहे चूक बरोबर. चीन आणि भारत यांच्यामध्ये 1960 साली युद्ध झाले. तर वरील विधान देखील आपलं चूक आहे, कारण चीन आणि भारत यांचं युद्ध 1962ला झालं होतं. यानंतरचा प्रश्न आहे आपला तो सहसंबंध स्पष्ट करा. हा प्रश्न आपला प्रत्येकी 3 गुणांचा आहे आणि 9 गुण या प्रश्नाला आपल्याला दिलेले असतात. तर बघूया आता हा प्रश्न. पहिला आहे जागतिकीकरण आणि संस्कृती. दुसरा आहे मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. तिसरा आहे भारतीय समाज आणि स्त्री पुरुष विषमता. त्यानंतर चौथा आहे लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन. आणि शेवटचा आहे राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेतील एकता. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. यानंतर आपला पुढील प्रश्न आपण बघूया. प्रश्न आपला सोमत लिहा आहे. प्रश्न आपल्याला हा प्रश्न क्रमांक 5 मध्ये येतो. एकूण याला 12 गुण आहेत. 4 गुणांचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये पहिला आहे आपलं उदारमतवादी लोकशाही. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. उदारमतवादी लोकशाहीविषयी सोमत आपलं प्रकट या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतरचा आहे आपला प्रश्न जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात. हाही प्रश्न आपल्याला या ठिकाणी
दर्जेदार वस्तू कशा पद्धतीनं आज जागतिकीकरणामुळे मिळत आहेत, त्यामध्ये आपल्याला तो सोडवायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे पर्यावरण ऱ्हासातून अनेक समस्या उद्भवतील. हा प्रश्न आपल्याला परीक्षेला देखील येऊ शकतो. आणि यानंतरचा मग प्रश्न आहे आपल्याला देशी संस्थानांचे विलिनीकरण हे स्वतंत्र भारतापुढचे प्रमुख आव्हान होते. तर हा एक प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न आपला ई प्रशासनामुळं शासकीय प्रक्रिया जी आहे ती जलद झालेली आहे. अशा पद्धतीनं यापैकी आपल्याला हे जे आहे तर 3 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे. आणि यानंतरचा जो आपला प्रश्न आहे तो दीर्घोत्तरी प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. तर हा आपला 6वा जो प्रश्न आहे आपला तो 5 मार्कासाठी आहे. तर यापैकी आपल्याला सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते आपल्याला उदाहरणासहित स्पष्ट करायचं आहे. पहिला प्रश्न हा पहिल्या युनिटवरचा आहे. यानंतर आपला दुसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपला आहे जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. सकारात्मक बदल कसा झाला आणि नकारात्मक बदल कसा झाला. त्यानंतरचा प्रश्न आपला जो आहे तर महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना लिहा. हा प्रश्न आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न यावरील जो असतो तर तो भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय आपल्याला तो स्पष्ट करायचा आहे. आणि यानंतरचा मग मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे तर तो आपण बघूया. 7वा प्रश्न हा दीर्घोत्तरी आहे. आपल्याला मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण आपल्याला करायचं असतं या प्रश्नामध्ये. तर हा प्रश्न क्रमांक जो आहे आपला 7वा, सुशासनाची मूल्ये पुढील मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. मूल्ये दिलेली आहे सहभागात्मक, कायद्याचे राज्य, पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रतिसादात्मक. हे 5 मुद्दे मित्रांनो आपल्याला स्पष्ट करायचे आहे. 2-2.5 पेज आपल्याला हा उत्तर याचं लिहायचं आहे. त्यानंतर शेवटचा आपला प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्याच्या आधारे सविस्तर आपल्याला लिहायचे आहे. भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था. हा प्रश्न आपल्याला दीर्घोत्तरी डिटेल बघायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्टमध्ये तो उपलब्ध आहे, तो तिथे जाऊन बघावा. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.